पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे। पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सध्या सुरू आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, आंदोलन सध्या करण्यात येते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चांगलाच आक्रमक झालेला आहे, काय नेमकं म्हणणे आंदोलकांचं? अगदी जर दीपक आपण बघितलं ज्या पद्धतीने पुण्यामध्ये काल पोलिसांवर थेट हल्ला झालेला होता, त्यानंतर आता विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। कारण आतापर्यंत पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर कोयता गँगची एक दहशत पाहायला मिळत होती आणि त्यानंतर याच कोयता गँगची भांडणं सोडवताना थेट पोलिसांवर हल्ला झाला आणि त्यामुळं आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अशा पद्धतीने बॅनर लावून आंदोलन केलं जातंय। देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी होती। आपल्यासोबत शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत। दादा, तुम्ही आंदोलन करताय, काल जयंत पाटील देखील या ठिकाणी अग्रेसिव्ह होते, ज्या पद्धतीने पोलिसांवर थेट हल्ले होत आहेत, असं आहे। आमची आज मागणी अशी आहे की महाराष्ट्रावर उपकार करा आणि देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या। कारण की मागच्या जे काय 2-2.5 वर्षापासून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून जो तमाशा चालू आहे, या पुण्यात 3.5-4 हजार कोटीचं ड्रग्ज सापडतं, या पुण्यामध्ये कोयते तलवारी नाचवल्या जातात। काल तर थेट या ठिकाणी एका API वर या ठिकाणी खुनी हल्ला झालाय, कोयता गँगने त्याच्यावर हल्ला केला। ही कोयता गँग फक्त देवेंद्र फडणवीसांच्याच काळात वाढली आहे, हा असा आमचा त्यांच्यावर थेट आरोप आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा एक आमदार जो हिंदुत्ववादी म्हणून स्वतःला आमदार म्हणून समजतो, तो त्या ठिकाणी लोकांना थेट तलवार घेऊन नाचा अशा प्रकारचे आदेश देतो। आपला बॉस सागर बंगल्यावर या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी गुन्हेगारांनी तलवारी रिव्हॉल्वर घेऊन नाचला तर काही फरक पडत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस त्यानंतर तात्काळ त्या आरोपींना देखील आता पोलिसांनी अटक केलेली आहे, कडक कारवाई या ठिकाणी केली जाते। दुसरीकडे महिला देखील म्हणतात की महिला सुरक्षित नाहीयेत। पुणे संस्कृतीचं माहेरघर म्हणतात, पण दिवसाढवळा कोयता गँग असेल, ड्रग्ज रॅकेट असेल, आता पोलिसांवरतीच कोयत्याने वार असतील। पुण्यामध्ये अतिशय असुरक्षित वातावरणात महिला देखील वावरत आहेत। बदलापूर असेल, लातूर असेल, अशा अनेक ठिकाणी महिलांवरती अत्याचार, बलात्कार वाढतात। याच्या निषेधार्थ आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागतो। दादा, किती वेळ म्हणजे आंदोलन पोलिसांना तुम्ही काही पत्र दिलेलं आहे काय? मी पोलिसांना पत्र दिलंय। आमची मागणी अशी आहे की संरक्षण द्या, पोलिसांना संरक्षण द्या। कारण देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये आज पोलीस असुरक्षित आहे, ही आमची या ठिकाणी भावना आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या संख्येने हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सरकारच्या विरोधात होतीये आणि संरक्षण द्या, पोलिसांना वेळ आलेली आहे संरक्षण देण्याची, अशी या ठिकाणी। त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सध्या आंदोलन केले जाते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।